हे वृंदा हट. चल हाय. ह्यांना आज पप्पांनी मोकळं सोडलं होतं गोठ्यातल्या जनावरांना. हे शुभश्री चल हाय. वृंदा हाय. तर ह्यांना आता बांधून घेत आहे झाडाखाली. तर लय दिवसांनी ह्यांना मोकळं सोडलं होतं असं तिकडं तळ्याकडे नेले होते ना. ह्यांना आता बांधून घेतो. इकडे थांबल्यात आणि ही दोन. जनावरांचं सगळं काम झाल्यानंतर आईला सोडायला आलो होतो काटून. तर आई काल राहिलेले कणस काटते तिकडे समोर. थोडेसे राहिलेत. मग कणस काटून झाल्यानंतर आईला इकडे जी अद्रक होती ना तर ती वेचायची. म्हणजे चुकून उकून राहिलेली अद्रक बाया काढताना थोडीफार राहते ना तर ती मग राहिलेली आईला वेचायची. आणि इकडं तर आता काहीच नाही, फक्त ते बैलगाडी नांगर आहोत घेऊन जायचं आपल्या घरी. आणि इकडं मग सगळं भाकासच दिसतं. शेतात वगैरे काय नसतं ना, पाणी नाही. फक्त लिंबाचे झाडं तेवढे इकडं हिरवेत. आणि ह्या एरियात जास्त करून लिंबाचेच झाड आहेत. आपण जिकडं बघू ना तिकडं सगळे हिरवे लिंबाचेच झाड आहेत सगळे. आणि काही बाबळीचे ते समोर, तर बाबळीचे सध्याला बहार नाही आला, हिरवे नाहीत बाबळीचे. बाकी लिंबाचे हिरवेत. आणि समोर हे जे झाड आहे हे एक बेलाचं झाड आहे, नाही तर बाकी मग लिंबाच. आपली विहीर आहे, विहिरीत तर पाणी नाही. मी महागच दाखवलं होतं. आज एकटीच आहे कारण की ज्वारी काढायची झाली ना त्याच्यामुळे भाभी नाहीत. तर आईला फक्त इथलंच थोडंसं काम आहे आणि अद्रक गोळा करायची, ती एकटीला पण होईल. चला आता मी जातो घरी. आई चाललो का मी घरी? होईन लवकर होते नाही, पण हे कणसं कसं बारीक आहेत ना. आपली हौदा बसली ज्वारी होती ना तर ती पटपट होत होती काटायची, कारण तिचे कणसं मोठाले होते ना. ह्याचे कणसं लय छोटालेत, त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळ लागतो काटायला. जे आपले जुने व्हिडिओ बघत होते ना सबस्क्रायबर, तर त्यांना तर माहिती आहे ही ज्वारी मीच पेरली होती. ही पण आणि वरच्या शेतातली पण मीच पेरली होती. तर वरच्या शेतातली त्यावेळेस विजय पण होता आपला. आता 4 वाजलेत. तर इकडचे जगा आहेत त्यांना मध्ये घेतो. आज जागा बदलली. मायाडी इकडे आहे, शुभश्री इकडे आणि वृंदा तिकडं पलीकडं बांधली. हा इकडं बांधली वृंदा. मग वृंदाच्या पलीकडे खिलारी ना ह्यांचे पिल्ले. ह्यांना आता मध्ये घेऊन जातो सगळ्यांना. सगळ्या गाया जागेवर बांधून घेतल्यात त्यांच्या. गायांचे फक्त गावरान गाया आणल्यात. तर ते शिल्लक कुठे, तर ही ह्यांना खायला टाकून घेतो. थोडीशी कुट्टीची कमतरता होती तर ह्यांना चिपाडे टाकलेत. खातात चिपाडे ह्यांना. आणि बबलीला आणि नंद्याला चिपाडे टाकलेत. जे आपण गंगाच्या पलीकडे बांधलेत ना असंच एक बांडा आणि तांबडं असरो, तर त्यांना पण चिपाडेच टाकलेत. तर हे कसं मस्ती करत आहे. त्याला एवढा खाण्यात इंटरेस्ट नाही. दुधाने त्याचं पोट भरतं ना त्याच्यामुळे त्याला जास्त खाण्यात इंटरेस्ट नसतो. इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मस्ती करत खातं इकडं तिकडं पळत. त्याने आणखीन तोंडात काही घेतलंच नाही. चल इकडे इकडे चल, पुढे ये ना. एकी आणि त्याला आता दूध कमी पाजतो ना आपण तर ते खाते. ते मोठं पण झालं ना, भूक जास्त आहे त्याला. तर हे लहानच आहे आणखीन. ह्याला तर पळून लावू का तिकडं गेलं. चल चल इकडे चल चल
चल नाही तिकडे इकडे चल हरण्या 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 ए हरण्या चल इकडे चल आता खायला लागले पाला पाला खाते ते आता नाही आता ऐकत नाही ते इकडे येतच नाही चल 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 ये तसा खाते काहीतरी हा आता खाईल ते आणि मोत्या इकडं त्याला पण आता भूक लागली असेल भूक लागली म्हणून नसतं एवढ्या उड्या मारतोय नाहीतर झोपून राहिला असता तो इकडं फरशी त्यांनीच माती लावली फरशीला इकडं वर पाय उड्या मारतो बाजाव तो आणखीन महिने तर तो बाजाव येऊन बसणार है ना कपडे पॅन्ट खराब करशील चिखल आहे नाही ना चावतो ना चावतो तो तो आधी पंजान लगेच तोंड घेतो त्याला भूकच लागली तर खायला टाकावं लागेल आभाळ आलेलं आहे आणि वार पण सुटलंय तर आम्ही चाललोय मोसंब्यातला कडवा आणायला बैलांना अगोदर मुंगशी घालतो कारण की तो बैल खाली परेशान करतात सारखं खाली खायला बघतात ना त्याच्यामुळे खायला त्यांना घरी पण कडबाच आहे आणि इथं पण कडबाच आहे पण इथं परेशान करतात खायला त्याच्यामुळे त्यांना मुंगशी घालून घेतो एक खेप भरली कडब्यात तर पप्पा घेऊन चाललेत बैलगाडी आणि इथून खालचा राहिलाय तर हा मोठा लिंबणीतला तर हा मोठा लिंबापर्यंत गोळा केलाय आणि इथून पुढचा एका बैलगाडीत जाईल हे डिगूर आहेत ना तर हे एवढे एका बैलगाडी जातील तर ती पण खेप लगेच आणायची मग आजीतला कडबा आणायचाच झाला बोला हो जायचंय ना काटवनात बी झाडं सुकून चाललेत पाणी द्यावं लागेल झाडांना पप्पा तिकडून बैलगाडी घेऊन चाललेत उसाच्या पलीकडून कारण की इथं मध्ये पाईप आहे ना आपल्या छोट्या बोरचा पाईप आहे इथून त्याच्यामुळे बैलगाडी अशी सरळ जात नाही रस्त्यावर वारं तर चांगलं सुटलंय आता वैरण आपल्या शेजाऱ्यांच्या शेतात खाली करायची कोट्याजवळ तिकडे पुढे नाही घ्यायची पप्पा जवळ तरी तर पुढे खाली करायची वैरण बघा त्या पलीकडे टाकते ना वरत हा वरत टाकू मग खालतं काटेत तर तर दुसरी खेप आणायला चाललोत मी पहिल्या खेपीचं बुचाड लावलंय असं उभा केलाय कडबा म्हणजे काय पाऊस जरी आला तरी जास्त पाणी त्याच्यात राहणार नाही भिजून एक्स्ट्रा पाणी खाली पडेल म्हणजे कडबा कमी खराब होईल भिजले तर खराब होतोच कडबा पण कमी खराब होईल आणि इकडं ओम ड्रायव्हर आम्ही चालवलं कडबा आणायला परत एक खेप चिमण्या सरजे सरजी 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 म्हणा सरजी
चिमणे 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 चल. आता दुसरी खेप नेण्यासाठी आलो. तर आता ह्या खेपेत होईल सगळा कडबा न्यायचा, म्हणजे एवढा उरलेला कडबा बैलगाडीत बसेल. तर इथं पाठीमागे थोडासा इथं ऐक. चला आता मी टाकतो कडबा. हे शेतातला राहिलेला कडबा बैलगाडीत भरलाय. तर पप्पा चाललेत बैलगाडी घरी घेऊन. पहिल्या बैलगाडीपेक्षा ह्याच्यात कमीच आहे कडबा, पहिलीच जास्त होता. हो ना. चला आता आम्ही पण जातो घरी. एवढा कडबा उतरावा लागेल खाली. ह्याच्यात पाला पाचोळा राहिलाय, तर इथं जनावर आणायची चारायला, म्हणजे हा पाला वगैरे खातील. मोकळं त्यांना पण बरं वाटतं थोडं चलत चलत खायला. बाकी इकडे थोडं कुठं कुठे हिरवं गवत आहे. दिवस मावळाचा टाइम झालाय. जी दुसरी खेप आणली 3 वैरणीची, तर तिचं पण तिथं बुताराला चरत हे वैरण. आणि आता आलो इकडं काटोनात आलोय बैलगाडी घेऊन. तर काटोनात आलोय कंस नेण्यासाठी. तर आई तर उशीर झाला म्हणून आई चलतच गेली. आम्हाला रस्त्यात भेटली आई, तर पण तिला परत यायला नको, मग परत उशीर होईल. तर मग आई गेली चलत चलत घरी. तर आम्हाला यायला उशीरच झाला थोडा इकडं. हा इकडं पोत्याकडे घेत्या ही म्हणायची चिमणे असं करायचं म्हणजे लगेच ओळतात. तर कुठं त्यात थैल्यापाशी की गाडी. तर इथं हे जे 2 थैले दिसतात ना, हे 2 आणि तिकडे एक पोत आहे. तर आईला दिवसभर हेच काम गेलं, काटायलाच गेलं. एकटी होती ना आणि बारीक बारीक कंस, त्याच्यामुळे आईने दिवसभर कंसच काटले. अद्रक गोळा करायला गेलीच नाही आई. तर आता मी हे पोते ठेवून घेतो बैलगाडीत. वातावरण इकडं खरंच आता सध्याला लय शांत आहे. दिवसभर इकडं दुपारच्या चिमण्याचा लय कलबलाट असतो. इकडं सगळ्या झाडावर चिमण्या वेगवेगळे पाखरं असतात ना, चिव चिव चिरीप चिरीप कोणी करतं. तर आता मी थैल्या ठेवून घेतो बैलगाडीत. मी कधी थैल्या कधी पोते कधी कट्टा म्हणतो, तर काय अडचण नाही. म्हणजे थैला पोते कट्टा एकच. जे समोर दिसते ना तर ती थैली आहे, आणि जे तिकडं दिसते ना तर तो कट्टा आहे. आणि ते आहे ना, ते माझं बोट आहे ते जर मोठं असेल ना आकाराने, याच्या समजा याच्या आणखीन 40% मोठं, तर त्याला पोतं म्हणतात. 3 पोते खाली टाकलेत बैलगाडीत. इकडनं खाली आहे आणि वरती थोडा कडबा घेतलाय जनावरांसाठी. तर एवढा काय बसवणार नाही जनावरांना, पण आपण घरापाशी आणून ठेवला ना कडबा, जर कमी पडला तर तो कडबा घ्यायचा. चला आता उशीर तर भरपूर झालेला आहे. तर आता जातो घरी. भरपूर म्हणजे दिसतंय आणखीन. आता घरचे तर सगळे कामं झालेलेच आहेत. भैया पप्पा घरीच होते. बैलांना जाऊन पाणी पाजायचं, खाल्लेलं तर आहेच त्यांनी, आणि जाग्यावर बांधायचं, मग उरलेलं खातीलच पुन्हा नंतर. चला आता आम्ही जातो घरी.